त्यांनी सांगितलं की विकासकांवर आपण त्याच्याबद्दल चौकशी करू। याच घोटाळ्याचा दुसरा भाग हा लाभार्थ्यांचा सुद्धा आहे। आम्ही सगळे मुंबईचे जेवढे आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे असतील, आम्ही तुम्हाला कमीत कमी 200 अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांची यादी देऊ शकतो। यामध्ये IAS अधिकारी आहेत जे चौकशी करणार, त्यांचे चुलत भाऊ, त्यांचे मावस भाऊ या सगळ्यांना वेगवेगळ्या PAP PTCचे फ्लॅट मिळालेले आहेत। जेव्हा बघा सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आम्ही एकत्र सांगतोय। अध्यक्ष महोदय, त्यामुळे केवळ विकासक हँडओव्हर का करत नाही हा पार्ट A झाला। पार्ट B असला पाहिजे की जेवढे लाभार्थी आहेत गेले 10-15 वर्षातले, मग सरकार कोणाचंही असो, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की हे खरे लाभार्थी होते, हे खरंच DP रोडच्या बाजूला राहत होते, खरंच ते प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत की त्यांनी जसं प्रभू साहेबांनी सांगितलं 15-20 लाखात एखादा फ्लॅट विकत घेतला आणि पुढे 1.5 कोटीला त्याचं ट्रेडिंग झालंय। 3-3 BHK चे PAP कसे जनरेट होतात हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे। आज आम्ही जेव्हा एखादा DP रोड बनवायला जातो तेव्हा PAP का तयार होत नाहीत? कारण वांद्र्याच्या लोकांना सांगतात तुम्हाला मानखुर्दमध्ये फ्लॅट देऊ, कोण तयार होणार आहे? जेव्हा आमच्या मतदारसंघात एक नाही दोन नाही, प्रश्न पहिला सांगितला, एक नाही दोन नाही 40 जेव्हा स्कीम चालतात तेव्हा हेच आम्हाला कळत नाही की आमच्याकडे आमच्या मतदारसंघात 3-3, 5-5 किलोमीटर मधल्या असलेल्या PAP PTC जातात कुठे? त्या जनरेट होत नाहीत। याचा लिलाव होतो। आम्ही अगदी उघडपणे मी सांगू शकतो, केवळ BMC नाही, SRA मध्ये सुद्धा हेच होतं, MMRDA मध्ये सुद्धा हेच होतं। याकरता एक उच्चस्तरीय नगर विकासच्या लेवलवर ही चौकशी होणं गरजेचं आहे किंवा गृहनिर्माणच्या लेवलवर करा। का तुम्ही त्या केवळ BMCच्याच अधिकाऱ्यांना दिलं तर हेच लोक इन्व्हॉल्ड आहेत, हे कसली चौकशी करणार? म्हणून माझी विनंती आहे की एक शासन